नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हायरोफंट शिकणार आहोत. आज मी जरा क्लोजअपमध्ये घेतलं आहे कारण तुम्हाला हे बघतासुद्धा येईल आणि मला पण ते कम्फर्टेबल पडेल. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं पाहूया आता हायरोफंट ही काय संकल्पना आहे. तर तुम्ही जसं पूर्वीच्या काळाचा विचार केला ना, राजे महाराजे एखादा प्रदेश जिंकायचे आणि मग त्यानंतर तो प्रदेश जिंकल्यानंतर तिथे सगळ्या सुखसुविधा लोकांच्या प्रजेच्या कल्याणासाठी केल्या जायच्या. मग एक नानाजनांच्या सोयी पण असायच्या. त्या काळी जसं काही आपण आता म्हणू शकू शाळा कॉलेज, पण त्यावेळी काय व्यवस्था असेल त्याप्रमाणे. आणि मग तिथे हे ज्ञान देण्याचं काम कोण करायचं तर हायरोफंट. मग ती व्यक्ती कोण तर म्हणजे आताच्या जर तुम्ही ह्या काळामध्ये जर तुम्ही म्हणालात तर जी व्यक्ती एक दुसऱ्याला एक ज्ञान देते, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो किंवा त्यांना एक सोसायटीने एक ॲक्सेप्ट केलेला आहे त्या प्रकारे, अशी एखादी व्यक्ती. मग एखादी मेंटर असेल, कोच असेल किंवा प्रोफेसर असू शकेल किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवणारे व्यक्ती असतील तर त्यांना आपण आजच्या युगामध्ये आपण हायरोफंट म्हणू शकतो. ओके, सो ही एक आहे संकल्पना. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आपण हाय प्रिस्टेस शिकलो. हाय प्रिस्टेस काय, ती पण प्रिस्टेस आहे, पोप आहे, ती पण गुरु आहे आणि त्यांचं मॉस्क्युलन काउंटर पार्ट जे आहे ना ते हायरोफंट आहे. ती आहे ती फेमिनाईन आहे, हे मॉस्क्युलाईन. सो दोन गुरु आहेत या मेजर अर्कानामध्ये, का हायरोफंट आणि एक. फक्त दोघांचं आपण हायरोफंटचं कसं आहे, हाय प्रिस्टेसचं बघितलं तर तिच्याकडे सुद्धा विजडम आहे, पण तिचं विजडम हे सिक्रेटिव्ह आहे. ते अंतर्मनाचं विजडम आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं ते अंतर्मन आहे. जेव्हा आपण त्याला एक संवाद साधतो त्या अंतर्मनाशी, एक कनेक्ट होतो, त्यानंतर आपल्याला ते विजडम मिळू शकतं. त्यामुळे ते सगळं सिक्रेटिव्ह आहे, ते सगळं इंटरनल आहे. हायरोफंट असं नाही आहे. हायरोफंट ही व्यक्ती सोशल आहे. ती भौतिक जगामध्ये ज्ञान देणारी आहे. ती एक इंटरनली नाही आहे काही. हे तुमच्या एक आतलं अस्तित्व नाही आहे, हे बाहेरचं अस्तित्व आहे, भौतिक अस्तित्व आहे. भौतिक जगतातली ज्ञान देणारी गुरु आहे. आणि हाय प्रिस्टेस ही प्रत्येकाचं एक सबकॉन्शियस माइंड आहे की जे आपल्याला अलर्ट करत असतं जर आपण त्याला कनेक्ट झालो तर, असं. सो आपण आज हायरोफंटची माहिती घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल ह्याचा नंबर आहे तो 5 आहे. आता आपल्याला काय काय दिसतं आहे, पिक्चोरियल डिस्क्रिप्शन ते पाहूया आपण. पहिला पॉईंट आहे आपला. या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतं ते पाहू. तर जसं हाय प्रिस्टेस 2 पिलर्सच्या मधोमध बसलेली असते ना, तसं हायरोफंटसुद्धा 2 पिलर्सच्या मधोमध आहे. हे पण एखाद्या प्राचीन मंदिराचे पिलर्स आहेत. दुसरं असं दिसतं आहे की त्यांच्या डोक्यावरती जो मुकुट आहे ना तो 3 लेअरचा आहे. 3 लेअरचा मुकुट आहे. दुसरं असं दिसतं की त्यांनी जो रोब घातलेला आहे तो 3 प्रकारचा आहे. एक इंटरनली हा व्हाईट कलरचा रोब आहे, त्यावरती एक ब्ल्यू कलरचा आहे जो आता ह्या पिक्चरमध्ये फारसा तुम्हाला दिसत नाही, पण इथे गळ्याकडे आणि बॉटमला इथे दिसू शकतो. हां, इथे हा ब्ल्यू कलरचा आहे आणि त्यावरती एक रेड कलरचा रोब आहे. असे 3 रोब एकावर चढवलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये आपण असं म्हणता येईल त्याला एक वर्ड आहे, एक पर्पल क्रॉस म्हणून किंवा स्टाफ म्हणता येईल ह्याला. हा जो आहे हा स्टाफ आहे त्यांच्या हातामध्ये, की त्याला ह्या आडव्या 3 लाईन्स आहेत, त्याने 3 क्रॉस झालेले आहेत. त्यामुळे 3 क्रॉस इथे या स्टाफवरती दिसतात. दुसऱ्या हातामध्ये 2 बोटं अशी वरती उंचावलेली आहेत, बाहेर आहेत वरच्या दिशेने, आणि 2 आहेत ती खालच्या दिशेने. अशा प्रकारचं आहे ते एक दिसतं.
त्यांच्या पायाकडे इथे तुम्हाला दिसेल की 2 कीज आहेत, क्रॉस केलेले आहेत. त्यांचे 2 अनुयायी बसलेले आहेत इथे. बस एवढंच, बाकी काही डिस्क्रिप्शन तसं नाही आहे इथे. ओके, सो आपण आता स्टेप बाय स्टेप, इनफॅक्ट जरा इथे थोडी शॅडो येते, थोडंसं मी अरेंज करते काहीतरी. ओके ओके, सो आता आपण आहे ना एक एक पॉईंट ह्यातला बघूया. फर्स्ट ऑफ ऑल नंबर 5 नंबर्स का 5 नंबर हे बरेचदा थोडी कॉन्फ्लिक्टची एनर्जी असते 5 नंबरची. 5 नंबरवरून ह्याची या कार्डची नॉर्थ डायरेक्शन आहे, सॉरी कार्डची म्हणता येणार नाही, 5 नंबरची डायरेक्शन आहे नॉर्थ डायरेक्शन आहे. सो 5 नंबर हे काय दाखवतो, एक बदल दाखवतो, सातत्याने होणाऱ्याचं बदल. आणि बदल बघा, अचानकपणे तुम्ही सेट झालेलं असाल आणि अचानक काहीतरी बदल झाला, परत त्या बदलाला एक आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. आणि त्यामुळे काय होतं, 5 नंबर जो आहे ना हा चेंज दाखवत असल्यामुळे एक थोडंसं कॉन्फ्लिक्ट असतं. म्हणजे बदल झाला की अगोदरच्या सगळ्या एक सुरळीत सगळं चाललेलं असतं ते काहीसं डिस्टर्ब होऊन जातं. आणि त्यामुळे काय होतं, एक 5 नंबर हा एक इनस्टॅबिलिटी दाखवतो. दुसरं म्हणजे काय होतं, कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. अचानकपणे काही हे झालं की आपलं मन अस्वस्थ होतं. आपल्याला त्या गोष्टीशी, नवीन आलेल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागतो. सो 5 नंबर हा स्ट्रगल दाखवतो, एखादं क्रायसिस दाखवतो. दुसरं 5 नंबर एक बदल म्हटल्यानंतर प्रत्येक बदलामध्ये, प्रत्येक जेव्हा चेंज होता ना, तेव्हा माणसाला नवीन काही ना काही शिकायला मिळतं. जेव्हा आपण त्या बदलाशी जुळवून घेत असतो तेव्हा एक अनुभवाने आपण समृद्ध देखील होत असतो. आणि त्यामुळे 5 नंबर हा एक प्रकारे एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी पण दाखवतो तुम्हाला. दुसरं एक 5 नंबर हा ह्युमॅनिटीचा नंबर आहे, म्हणून बघा हा तो 5 नंबरवरती तुम्हाला गुरु आहेत. म्हणजे एक समाजाच्या दृष्टीने आपण काहीतरी काम करतो आहे किंवा एक आपली काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो हे ना 5 नंबर दाखवतो. ओके, आता तुम्ही जर असं बघितलं की एक सर्वसाधारण 5 ह्या आकड्याने तुम्हाला आजूबाजूला आपल्या काय काय दिसतं, तर तुमच्या हाताला 5 बोटं आहेत. ओके, दुसरं म्हणजे आपल्या बॉडीचे एक्सटेन्शन्स जे आहेत ते 5 आहेत, जसं 2 हात, 2 पाय, डोकं. आपल्याला एक जे सेन्सेस आहेत ते सुद्धा 5 आहेत. दुसरं असं विचार करता येईल की एक हे पण आहे, जसं 4 नंबर तुम्हाला मी म्हटलं ना 4 पिलर असतील तर एक स्टेबल एक म्हणतात ना स्टॅबिलिटी असते. तुम्ही समजा 4 पिलर बांधलेत तर कुठेतरी आता फक्त भिंत बांधायची आणि एक स्लॅब टाकायचा की एक भक्कम घर झालं. सो 4 हा आकडा ना हा स्टॅबिलिटी दाखवतो. पण 5 आकडा, आता तर तुम्ही ते समजा 4 पिलर्स आहेत, आता तुम्ही 5वा पिलर कुठे काढणार, तर त्याच्या बाहेरून तुम्हाला काढावं लागेल. सो हे किंवा 4 पॉईंट्स जरी तुम्ही चौकोनाचे असे 4 पॉईंट्स जरी कुठे काढले तर तुम्हाला 5वा ना बाहेरच्या दिशेने काढावं लागेल. सो तो एक काय दाखवतो की एक एखादं एक स्ट्रक्चर आहे की ते व्यवस्थित स्टेबल आहे की ते बिघडतं. त्याला एक वेगळं काहीतरी वळण लागतं असं. म्हणजे जे काही स्टेबल आहे त्याला कुठेतरी काहीतरी त्यामध्ये एक इनस्टॅबिलिटी येते किंवा एक कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं. एक 5 नंबर दाखवतो आपल्याला. दुसरं आपण आता जसं काही चेंजेस झाले की आपण त्या बदललेल्या परिस्थितीला ॲडजस्ट करतो ना, मग 5 नंबर हा ॲडॅप्टेशन दाखवतो. एखाद्या परिस्थितीशी बदलून जुळवून घेणे हे 5 नंबरवरून कळतं. दुसरं, जसा हा 5 नंबर प्रॉब्लेम्स देतो, एखादी इन्स्टॅबिलिटी देतो, तसंच प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा आहे. कारण तुम्ही त्या परिस्थितीमध्ये, बदल झालेल्या परिस्थितीमधून तुम्हाला काही करून एक नवीन उपाय योजना करून काही ना करून आपल्याला परत स्टॅबिलिटी आणावी लागते. सो तो प्रॉब्लेम जर दाखवला तर प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा 5 नंबरच दाखवतो. ओके, कुठल्याही प्रकारचे डिस्टर्बन्स, एखादी अनसर्टनिटी, एखादा लॉस झालेला असेल तो 5 नंबर दाखवतो. सो दुसरा हा मॅजिक पण दाखवतो नंबर. सो आता हे आपण 5 नंबरबद्दल बघितलं.
तर या कार्डाचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. सो पृथ्वी तत्वाचे आपण या अगोदरच्या लेक्चरला सुद्धा आपण डिस्कस केलेले आहे, पण आपण शॉर्टमध्ये पुन्हा एकदा डिस्कस करू. पृथ्वी तत्वाचे गुणधर्म काय आहेत? तर पृथ्वी तत्व हे प्रॅक्टिकल आहे. पृथ्वी तत्व म्हणजे काय? निसर्ग. आपण एम्प्रेसच्या वेळी डिस्कस केलं आहे ते. सो एक निसर्ग आहे की तो प्रॅक्टिकल, तुम्हाला सगळं दिसतं आहे आजूबाजूला. जे काही आहे ते प्रॅक्टिकली होत असतं आपल्या निसर्गामध्ये. एक पृथ्वी तत्व काय आहे? ग्राउंडेडनेस म्हणतात. एक आपण अनवाणी पायाने जेव्हा आपण जमिनीवरून मातीतून चालतो त्यावेळी कुठेतरी एक मातीशी आपलं घट्ट नातं जुळतं. कुठेतरी आपले जे टेम्पर्स असतात ना ते एक खाली येतात. आपल्यामध्ये एक शांतता निर्माण होते. एक आपल्याला एक खूप पीस ऑफ माइंड जाणवतं जेव्हा आपण अनवाणी पायाने मातीतून शेतातून जेव्हा चालतो. सो तो एक ग्राउंडेडनेस हा ना पृथ्वी तत्वाचा आहे. पृथ्वी तत्व हे प्रॅक्टिकल आहे, रिअलिस्टिक आहे. दुसरं म्हणजे निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकावरती डिपेंड असतात. सो पृथ्वी तत्व हे एकमेकांवरती डिपेंडेबल आहे असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे एक स्टबननेस पण असतो. एक की वर्षानुवर्ष तुम्हाला ते डोंगर, दऱ्या, खडक मोठे मोठे आहेत असे तुम्हाला त्याच परिस्थितीमध्ये एखाद्या दिसू शकतात. सो तो एक स्टबननेस म्हणता येईल पृथ्वी तत्वामध्ये आहे. दुसरं म्हणजे काय की सगळ्या ज्या निसर्गामध्ये गोष्टी होतात ना त्याबरोबर ती हे म्हणा सगळे आपले ऋतू म्हणा ते एक ठराविक वेळामध्ये एक सातत्याने त्या गोष्टी होत असतात. छोटं बीज पेरलं की ते एक छोटं रोपटं होतं, मग ते वाढतं एक आणि वृक्ष होतो, त्याला फळं धरतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एक कन्सिस्टंटली होत राहतात. त्याच्यामुळे एक पृथ्वी तत्व तुम्ही म्हणाल तर ते काय दाखवतं? पर्सिव्हरन्स दाखवतं की सातत्याने एखादी गोष्ट एका लईमध्ये होत राहते ना किंवा लईमध्ये केली जाते, ती एक सातत्य दाखवतं. ओके. दुसरं काही ना काही निसर्गातून आपल्याला मिळतच असतं ना. सो प्रोडक्टिव्हनेस दाखवतो पृथ्वी तत्व. सो हे कार्ड हे पृथ्वी तत्वाच्या अंडर येतं. ओके. सो आता आपण पाहूया याचं पिक्टोरियल डिस्क्रिप्शन आहे ना ते आपण आता चांगलं डिस्कस करूया. सर सुरुवातीला आपण काय बघितलं? आता मी तुम्हाला म्हटलं की हे हायरोफंट आहे ना ते हाय प्रिस्टेसचा मस्क्युलिन काउंटर पार्ट आहे. हाय प्रिस्टेस ही फेमिनाईन आहे, स्त्रीत्व असलेले. इथे पुरुषत्व आहे, म्हणजे ती स्त्री गुरु आहे, ही पुरुष गुरु आहे असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे काय या कार्ड्स राशी आहे ती वृषभ राशी आहे, जी कालपुरुष कुंडलीमध्ये सेकंड हाऊस दाखवते. ही कालपुरुष कुंडली आहे कारण पहिल्या हाऊसमध्ये मेष रास आहे आणि मग ही अँटी क्लॉकवाईज हे सगळे नंबर्स असे फिरतात. 1 2 3 4 5 6 7 सगळ्या राशींचे नंबर फिरतात. सो पहिल्या घरामध्ये मेष रास आहे, दुसऱ्या घरामध्ये वृषभ, आणि हे आपलं धनस्थान आहे. एक आपलं वडिलोपार्जित धनाचं स्थान आहे. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणा, सगळी सांपत्तिक स्थिती म्हणा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार, कुटुंब सौख्याचा विचार हा ह्या 2 नंबरच्या स्थानावरून केला जातो. सो हायरोफंट हे कार्ड हे स्थान दाखवतं कुंडलीमधलं 2 नंबरचं, आणि इथे ही वृषभ रास आहे. सो या कार्डची राशी वृषभ आहे आणि वृषभेचा शुक्र आहे, शुक्र ग्रह आहे. सो या कार्डचा ग्रहसुद्धा शुक्र आहे. सो आपण ते नंतर डिस्कस करू. आता आपण सध्या सुरुवातीला पिक्टोरियल डिस्क्रिप्शनचे हे जे आम्ही बघितलं आहे त्याचे सिम्बॉलिझम आता आपण एक्सप्रेस करू. तर हायरोफंट तुम्हाला बघितलं हे 2 पिलर्समध्ये बसलेले. ते हे कुठल्या तरी एका पवित्र मंदिराचे आहेत. कोणतरी असं म्हणतं की ते मंदिरांची नावं ते हार्मेस आणि सोलोमन अशी सांगितली आहेत. काही टेक्स्टमध्ये अशी वाचनामध्ये आले आहेत माझ्या की त्या एका सेक्रेट टेम्पलच्या मधोमध हायरोफंट बसले आहे. सो ही 2 पिलर आहेत. सो ड्युॲलिटी दाखवतं. 2 पिलर आहे, 2 नंबर हा नेहमी ड्युॲलिटी दाखवतो. सो ही पण एक ड्युॲलिटी दाखवते, लाईक पोलॅरिटी, 2 पोल्स कसे असतात त्याप्रमाणे. ओके. दुसरं कोण म्हणतं की ते कबालामध्ये जे ट्री ऑफ लाईफ आहे त्याचे हे त्याच्याशी साधर्म्य आहे या पिलर्सचं.
असं की ते त्या ट्री ऑफ लाईफचे पिलर आहेत. आणि त्याचं एकाचं नाव मर्सी आणि दुसऱ्याचं नाव सेव्हरिटी. मर्सी म्हणजे कंपॅशन आणि दुसऱ्याचं नाव आहे हार्डशिप. ह्या दोन पिलर्सच्या मध्ये मधोमध हायरोफंट बसलेले आहेत. ओके. आता मर्सी म्हटलं तर तो एक दयाळूपणा म्हणा आणि सिव्हिरिटी म्हटलं हार्डशिप. तर तुम्हाला गुरु म्हणून जी व्यक्ती लाभते ना, त्यांना या पदापर्यंत पोचण्यासाठी खूप हार्डशिप करावी लागते. दुसरं म्हणजे त्यांना प्रत्येक व्यक्तीला एकाच लेवलला वागवावं लागतं की त्यांच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती त्यांच्यामध्ये कोणताही फरक नसतो. सो तर सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचा एकच असतो. म्हणून एक पिलर हा मर्सी दाखवतो आणि दुसरा हा हार्डशिप दाखवतो. हे त्यांचे स्वतःचे गुण आहेत की ते पिलर्स मध्ये दाखवले जातात. दुसरा एक गोष्ट, काही ठिकाणी असं टेक्स्ट आहे की हा जो आहे ना उजव्या हाताला त्यांच्या पिलर, तो कायदा आहे आणि दुसऱ्या बाजूला जो आहे ना ते स्वातंत्र्य आहे, म्हणजे लॉ आणि लिबर्टी. त्याचे दोन पिलर आहेत असं काही ठिकाणी टेक्स्टमध्ये असं म्हटलेलं आहे. सो गुरु म्हणून जी व्यक्ती आहे ना, ती सगळ्या रूल्स रेग्युलेशन्स कायदा पाळणारी आहे. ही व्यक्ती एक प्रकारची इन्स्टिट्यूशन आहे असं म्हणता येईल. सो ही व्यक्ती ही कायदा मग धार्मिक कायदा असेल किंवा काही कायदा पाळणारी आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे जे आहे ते स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे की सर्वांना या मंदिरात येण्याचं स्वातंत्र्य आहे, परमेश्वराकडे नतमस्तक होण्याचं स्वातंत्र्य. सो हे एक स्वातंत्र्य आहे. ओके. सो अशा प्रकारे दोन प्रकारे ह्या पिलर्सना डिस्क्राईब केलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे ही ड्युॲलिटी दाखवते, दोन परस्पर विरोधी गोष्टी दाखवतात. आणि म्हणून हे काय होतं आणि त्या एक मंदिराचे पिलर, एका मंदिराचे पिलर आहेत ते. सो ते असं दाखवते की जे दोन वेगवेगळ्या गोष्टींनी एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी. म्हणजे मंदिराचे दरवाजे असतात ना, हे सगळ्यांसाठी खुले असतात. म्हणजे भौतिक जगतामध्ये कितीही परस्पर विरोधी सिच्युएशन असू दे, दोन माणसं कितीही परस्पर विरोधी असू देत, एक परिस्थितीने म्हणा किंवा एक वागणुकीने म्हणा किंवा नैतिकतेने म्हणा, सगळ्यांसाठी मंदिराचे दरवाजे ओपन असतात, असा काहीसा त्यामध्ये अर्थ आहे. दुसरा आपण जो बघितला ना, हा जो रॉब जो आहे ना त्यांनी घातलेला रोब, तो 3 लेयर्सचा आहे. त्याच्यामध्ये एक लाल रंगाचा सर्वात वरती आहे, त्याच्या खालोखाल ब्ल्यू कलरचा आहे आणि सर्वात आतमध्ये जो आहे ना तो व्हाईट कलरचा आहे. तो व्हाईट कलरचा आहे म्हणजे प्युअरिटी दाखवतो. धर्मगुरू म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये सर्व पूर्ण प्युअरिटी असणं हे आलंच. ओके ना. सो ते एक दाखवतो. आणि दुसरं म्हणजे हे 3 लेयर्सचे जे रोब आहेत ते एक प्रकारे ना 3 गोष्टी दाखवतात की ज्याच्यावरती त्यांचा एक रूल आहे. त्यांनी एक विजय मिळवलेला आहे. कशावरती? तर त्यांचं कॉन्शियस माइंड, त्यांनी त्यांच्या कॉन्शियस चेतन मनावरती विजय मिळवला आहे. दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड, त्यांनी कुठेतरी एक सबकॉन्शियस मनाशी कनेक्शन साधलेलं आहे, त्यांच्या अंतर्मनाशी त्यांनी कनेक्शन साधलेलं आहे. आणि त्यानंतर सुपर कॉन्शियसनेस म्हणजे जे ओव्हरऑल युनिव्हर्सल आपण म्हणतो ना, एक युनिव्हर्सल प्राण ऊर्जा, त्याच्याशी म्हणजे ते एक प्रकारे स्टेप बाय स्टेप, जेव्हा तुम्ही कॉन्शियस मनावरती तुमचा कंट्रोल येतो चेतन मनावरती, त्यानंतर तुम्ही एक चेतन मनावरती कंट्रोल आल्यानंतर तुम्ही एक ठराविक कमांड्स जेव्हा अवचेतन मनाला देता, तुमच्या अंतर्मनाला देता कमांड्स, त्यानंतर आपल्याला त्याचं कनेक्शन मिळतं. आणि आणि जेव्हा अवचेतन मनाचं कनेक्शन होतं त्यानंतरच आपण युनिव्हर्सल जी प्राण ऊर्जा आहे सर्वत्र भरून राहिलेली आहे त्याची ते सुपर कॉन्शियसनेस आहे, तर त्याचं एक कनेक्शन मिळू शकतं. सो धर्मगुरू म्हटल्यानंतर या तिन्ही गोष्टीशी कनेक्टेड आहेत ते. एक हे काहीसं हे त्यांच्या रोबवरून कळत आहे. ओके. म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्पिरिट, साऊल आणि बॉडी, म्हणजे शरीरावरती पण आहे, त्यांचा साऊलवरती पण आहे आणि एक स्पिरिच्युअल रिल्म, या तिन्ही रिल्मवरती त्यांचा कंट्रोल आहे असं काहीचं, कारण ते धर्मगुरू आहेत. सो म्हणून हा एक जो आहे ना पिलर हा स्ट्रगलचा आहे, कारण या पोझिशनला पोचण्यासाठी फार स्ट्रगल करावं लागतं असं आहे. आता हा जो वरचा जो रोब आहे ना रेड कलरचा, हा काय दाखवतो? हो आहे त्यांचं ते
भले सबकॉन्शियस मनाशी कनेक्टेड आहेत किंवा युनिव्हर्सल एनर्जीशी जरी का त्यांचं कनेक्शन असलं तरी ते ज्ञान देण्यासाठी भौतिक जगामध्ये आहेत. सो मटेरियल वर्ल्डशी त्यांचं कनेक्शन आहे. म्हणून हे रेड कलरचा जो अंगरखा आहे ना त्यांचा, हा एनर्जी दाखवतो आणि ॲक्शन दाखवतो की ते ॲक्शन कुठे आहे त्यांची भौतिक जगतामध्ये. ते ज्ञानार्जनाचं काम हे भौतिक जगतामध्ये करतायत. सो हा त्यांचा रेड कलरचा रूप दाखवतो. दुसरं म्हणजे त्यांचा जो क्राऊन आहे ना त्याला पपल क्राऊन म्हणतात. म्हणजे तो 3 लेअरचा आहे. एकावर एक असा 3 लेअरचा क्राऊन त्यांनी घातलेला आहे. आणि तो सुद्धा एक म्हणतात ना एक ट्रिनिटी दाखवतो, होली ट्रिनिटी. म्हणजे आता तुम्ही बघाल की ख्रिश्चन लोकांमध्ये ट्रिनिटी मानतात. म्हणजे त्यांच्या मते परमेश्वराचं अस्तित्व हे 3 ठिकाणी आहेत. म्हणजे फादर, सन आणि होली स्पिरिट. हे तिघांमध्ये परमेश्वराचं एक अस्तित्व आहे असं ते मानतात. आणि ती ट्रिनिटी ती लोक मानतात की फादर म्हणजे ज्यांनी हे पूर्ण विश्व निर्माण केलं आहे, तो अल्टिमेट जी शक्ती आहे भरून राहिलेली आपल्या चराचरामध्ये, कॉस्मॉसमध्ये, ते फादर. सन म्हणजे त्यांच्या याने ते जीजस यांना सन मानतात. आणि होली स्पिरिट हे प्रत्येक साऊलमध्ये जे आहे ना, जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, जी प्राणऊर्जा भरून राहिलेली आहे, ती प्रत्येक साऊलमध्ये आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे प्राणऊर्जा. आणि ते होली स्पिरिट हे तिन्ही. आणि ते सुद्धा मी आता तुम्हाला म्हटलं ना, कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस हाच प्रकार आहे तो. सो स्पिरिट, साऊल आणि बॉडी ही ट्रिनिटी ख्रिश्चन लोकांमध्ये मानतात की ही ट्रिनिटी जी आहे ना हेच परमेश्वराचं अस्तित्व आहे. सो ती ट्रिनिटी यावरून दिसते, त्या क्राऊनवरून. तसं हे आता फक्त आपल्याला ते कळावं म्हणून तसं त्यांच्या रीडिंगमध्ये वगैरे तसं इतकं डीपली आपल्याला त्याचं काही हे होत नाही. फक्त आपल्याला एक साधारणतः कल्पना असली की ही व्यक्ती म्हणजे ही एक सुपर कॉन्शियसनेसशी कनेक्टेड आहे, वैश्विक प्राण ऊर्जेशी कनेक्टेड असते ही व्यक्ती. धर्मगुरू म्हटल्यानंतर त्यांचं ज्ञान हे वैश्विक प्राण ऊर्जेशी कनेक्टेड आहे. ते स्वतःच्या अंतर्मनाशी सुद्धा कनेक्टेड आहेत. एवढं आपल्याला माहीत असलं बस झालं. फक्त या गोष्टी आपल्याला कळाव्यात म्हणून हे सगळे सिम्बॉलिझम आहेत. ओके. आता त्यानंतर आपण जे बघितलं ना, तर हे जे बघा त्याच्या क्राऊनमधून जे काही हे अशा 2 पट्ट्या ज्या आहेत ना, काही ठिकाणी ऑर्नामेंट्स म्हटलं त्यांनी, पण ऑर्नामेंट्स म्हणजे असं कुठला दागिना वगैरे दिसत नाही आहे, पण त्या पट्ट्या आहेत ना त्या 2. तर त्याचं त्याला एक योग म्हणून असा एक शब्द आहे त्याला, योग. तर योग याचा अर्थ काहीतरी जोडणारा, एखादी जोडणारी व्यक्ती म्हणजे काय, युनियन करणे, एकत्र आणणे, जोडणे, युनियन. सो आपण हिंदू धर्मामध्ये युनियन हा शब्द योगासाठी वापरतो. आपण आपलं योगा अभ्यासामध्ये काय होतं, आपण आपलं मन हे आपलं कॉन्शियस मन हे अनकॉन्शियस माइंडशी जोडण्याचा प्रयत्न करतो योगाद्वारे, मेडिटेशनद्वारे. सो ते हे एक युनियन आहे. सो ही गोष्ट आहे ना, ही जी त्यांच्या मुकुटावरून ही अशी जोडून आलेली आहे, योग ज्याला योग असं म्हणतात, ती एक युनियन दाखवते, म्हणजे योगा दाखवते की आपण जेव्हा आपण एखादी योगा फॉलो करतो किंवा मेडिटेशन फॉलो करतो, त्याद्वारेच आपण एक इंट्युएशन मिळवू शकतो. म्हणजे पुढे होणाऱ्या घटनांचा बोध होणे हे जे काय ना ते इंट्युएशनद्वारे होतं. सो एक धर्मगुरू म्हटल्यानंतर त्यांना ती इंट्युएशन असते आणि मग ती त्यांनी कुठे मिळवली आहे, तर या युनियनने मिळवली आहे. इथे कुठेतरी त्यांनी योग साधलं आहे
असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे असे छोटे छोटे गोष्टीमध्ये पण गूढ अर्थ या कार्डमध्ये त्यांनी हे केलेलं. आपल्याला फारसं एक ओव्हरऑल आयडिया असली तरी बस असते. फक्त आता हे सगळे सिम्बॉलिझम आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, काही वेळा काय होतं, त्याने आपलं ते मनामध्ये हे चित्र फिक्स बसतं. दुसरं त्यांचा तो हा जो स्टाफ आहे हातामध्ये, ह्याला म्हणतात पपल क्रॉस किंवा स्टाफ म्हणतात. तर हे त्यांचं रिलिजियस स्टेटस दाखवतं की ते एक धर्माशी रिलेटेड आहेत. एक प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्ही बघितलं असेल, देवदेवतांच्या हातामध्ये सुद्धा एक ठराविक अशी शस्त्र असतात की ती त्यांना रिप्रेझेंट करतात. असं की शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ किंवा काय चक्र, आपल्या यांच्या विष्णूंच्या बोटावरती चक्र असतं, सुदर्शन चक्र. सो हे कसं एक ठराविक ते त्यांना रिप्रेझेंट करणारं आहे. सो हे धार्मिक आहेत, हे रिप्रेझेंट करणारं हे एक काय म्हणतात त्याला स्टाफ आहे. ओके. आणि हे जे 3 क्रॉस आहेत ना बघा, या स्टाफवरती हे आडव्या 3 पट्टे आहेत आणि त्या 3 पट्ट्यांमुळे 3 क्रॉस झालेले आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ती एक होली ट्रिनिटी मानतात ख्रिश्चन लोकांमध्ये, फादर, सन अँड होली गोस्ट किंवा होली स्पिरिट, अर्थ, हेवन आणि स्पिरिट वर्ल्ड. त्याचा अर्थ तसा होतो, अर्थ, हेवन आणि स्पिरिट वर्ल्ड. सो ती ट्रिनिटी जी मानतात ना, ती ट्रिनिटी याने दर्शवलेली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल सेल्फ, आपण स्वतः किंवा आपले हायर सेल्फ म्हणजे काय की आपलं अनकॉन्शियस माइंड, आणि त्याच्याहीपेक्षा वरती जे काय आहे ना ते ख्रिस्ट मानतात. त्यांच्यामध्ये ती ट्रिनिटी आहे की आपण स्वतः, कारण आपल्यामध्ये एक सोल आहे, आपण स्वतः, दुसरं आपलं कॉन्शियस माइंड, हायर सेल्फ, आणि त्यानंतर ख्रिस्ट, म्हणजे देवत्व प्राप्त होतं एखाद्याला ते. सो अशी ट्रिनिटी ख्रिश्चन लोकांमध्ये मानतात ना, ते त्याचं हे साईन आहे. आता आपण काय राहिलं आहे, त्यांचा जो हा राईट हँड आहे ना, त्या राईट हँडमध्ये त्यांनी अशी 2 बोटं वरती आणि 2 बोटं खाली अशी धरलेली आहेत. सो त्यावरून काय दाखवलं जातं की 2 बोटं जी ती आहेत ना ती त्यांच्या, एक मिनिट, 2 बोटं जी आहेत ती हेवनकडे आहेत. ते त्यांनी तिथे हेवनकडे, आपल्या स्वर्गाकडे पॉइंट आऊट केलेली आहेत. आणि दुसरी 2 बोटं जी आहेत ना ती धरणीकडे, आपल्या पृथ्वीकडे. सो की त्यांना तेच दाखवायचे की जे आपण म्हणतो ना ते पिंडी, ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो ना, जे तो आपण वरती बाहेर कुठे शोधण्याचा प्रयत्न करतो ते आपल्या इथेच आहे. सो हे दाखवणारे पण ते एक साईन आहे. ओके. आणि दुसरा एक अर्थसुद्धा त्याचा असा होता की 2 बोटं त्यांनी अशी ओपन करून वरती हेवनकडे धरलेली आहेत. म्हणजे 2 गोष्टी ह्या उघड आहेत, ज्या विजिबल आहेत, आणि 2 गोष्टी, 2 बोटं फोल्ड आहेत. 2 बोटं फोल्ड आहेत म्हणजे काही गोष्टी आहेत ना या तुम्हाला अजून त्याचं अस्तित्व तुम्हाला माहीत नाही. जसं काही बाबतीत आपण हे स्पिरिट वर्ल्ड म्हणा किंवा इवन आपल्यासुद्धा काहीतरी 6 का 7 हे असतात शरीर, 6 शरीर असतात. आपल्याला त्यांचं ज्ञान, आपण फक्त एकच आपल्याला बॉडी आहे असं जाणवतो. पण तसं सो काही गोष्टी या हिडन आहेत, काही उघड आहेत, ओपन आहेत, दिसतात ते आपल्याला. हे दाखवणारं पण ते चिन्ह आहे. दुसरं त्यांच्या पायाशी आहे ना 2 चाव्या आहेत, त्या अशा क्रॉस आहेत. या क्रॉस आहेत 2 चाव्या. दोन्ही एक वेळेला तर त्यामधून सुद्धा त्यांना दाखवायचे की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड्समध्ये त्यांच्या बॅलन्स आहे. किंवा आणि दुसरं म्हणजे कुठल्याही मिस्ट्री असतील तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर आहे. म्हणजे गुरूंच्या पायाशी सगळ्या गोष्टीच्या चाव्या असतात, म्हणजे सगळ्यांची उत्तरं आपल्याला गुरूंकडे मिळू शकतात. तसं आहे ना, तसा एक अर्थ आहे की कुठल्याही गोष्टीसाठी आपण ही अशी एक ऑथॉरिटी आहे की इतकी ट्रस्टेड ऑथॉरिटी आहे की आपण तिथे कुठल्याही आपल्या कारणासाठी किंवा कुठल्याही आपल्या प्रॉब्लेमसाठी आपण तिथे धाव घेऊ शकतो असं.
सो ते दाखवणाऱ्या ह्या क्रॉस कीज आहेत. दुसरं म्हणजे हे 2 प्रीस्ट म्हणा किंवा त्यांचे अनुयायी इथे बसलेले आहेत. काही ठिकाणी प्रीस्ट आहे, कारण हे पूर्वीचं मंदिर आहे, ते थोडंसं ख्रिश्चन ऑथॉरिटी आहे, ही पोप आहेत ना ते, त्यामुळे काही ठिकाणी प्रीस्ट असं म्हटलं, आपण म्हणू की अनुयायी. तर ते तिथे आलेले आहेत आणि ते असं त्यांच्या पुढे झुकलेले आहेत. तर ते रिप्रेझेंट करतात, एक डिझायर रिप्रेझेंट करतात, एक नॉलेज रिप्रेझेंट करतात. एक जे आहेत ना, एक अनुयायी आहेत, त्यांच्या कपड्यांवरती इथे रोजेस आहेत आणि दुसरे जे आहेत त्यांच्या कपड्यांवरती लिलीज आहेत, त्यांच्या गारमेंटवरती. ते आता इथे दिसत नाही आपल्याला या चित्रामध्ये फारसं, पण यावरून असं सांगितलं जातं की जिथे रोजेस आहेत ना, तिथे डिझायर्स आहेत. म्हणजे गुरूंच्या पायाशी सगळ्या डिझायर्स म्हणा किंवा तुमचं एक नॉलेज म्हणा, या आपण लीन होतो. जेव्हा ही व्यक्ती, जेव्हा धर्मगुरूसारखी व्यक्ती जेव्हा समोर येते, तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे लीन होतात. असं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही तुमच्याकडे कितीही नॉलेज असेल, तुम्ही किती श्रीमंत असा, इथे जेव्हा व्यक्ती येते, जेव्हा मंदिरामध्ये जेव्हा ती व्यक्ती येते, तेव्हा त्यांना झुकावंच लागतं. कारण त्यांच्या ते परमेश्वरापुढे म्हणा किंवा हे परमेश्वराचे दूत आहेत, तर त्यांच्या पुढे म्हणा एक प्रत्येकजण लीन होतो, हे असा कुठेतरी त्याचा अर्थ आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे, व्हाईट लिलीज जे आहेत ना, की ते एक प्युअरिटी पण दाखवतात, की आपल्या मनाची प्युअरिटी. सो इथे जेव्हा मंदिरामध्ये आपल्याला जे एखादं यायचं असेल, जेव्हा आपण मंदिराची पायरी चढतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनाची प्युअरिटी ठेवावी लागते, असाही त्याचा अर्थ आहे. दुसरं म्हणजे ते रेड रोजेस आहेत, इथे लिलीज आहेत यांच्या इथे, आणि यांच्या गारमेंटवरती रोजेस आहेत. रोज हे काय, प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिरात याल ना, तेव्हा तुमचं मन पवित्र असायला हवं आणि तुमच्या मनात प्रेम असायला हवं. या दोनच गोष्टी आहेत, हा एक अर्थ होतो. दुसरं गोष्ट म्हणजे मंदिरात तुम्ही याल तेव्हा तुम्हाला तिथे सर्वजण सारखेच लेखले जातात. तुम्ही बाहेरच्या भौतिक जगतामध्ये तुम्ही खूप श्रीमंत असाल किंवा तुम्ही खूप एज्युकेटेड असाल किंवा काय, पण नाही, इथे आल्यानंतर सगळे समान आहे, सगळ्यांना समान न्याय आहे, असं कुठेतरी आहे, असं एक अर्थ आहे. त्या म्हणून तो एक पिलर आहे, तो लॉचा कायदा दाखवतो, एक धार्मिक कायदा. आणि दुसरं आहे तो स्वातंत्र्य दाखवतो. इथं सगळ्यांना यायला स्वातंत्र्य आहे मंदिरामध्ये, आणि त्यांना धार्मिक कायदा हा पाळावाच लागतो. इथे यायचं म्हणजे प्रेम आणि पवित्रता दोन्ही गोष्टी आचरणात आणणं गरजेचं आहे, असं कुठेतरी याचा अर्थ आहे. सो हे आपले सिम्बॉलिझम झालं. आता आपण सगळंच बघितलं. ओके, सो हे एक सिम्बॉलिझम झालं आपल्याला. नंबर 5ची तर तुम्हाला मी सांगितलं की नंबर 5चा जो ग्रह आहे ना, नंबर वाईज न्यूमरॉलॉजिकली या 5 नंबरचा ग्रह बुध आहे, पण या कार्डचा ग्रह हा शुक्र आहे, कारण हे सेकंड हाऊसचं कार्ड आहे. कुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामधचं कार्ड आहे. हायरोफंट वृषभ रास आहे, वृषभ रास दर्शवतं. आता आपण दुसरं काय बघूया की न्यूमरॉलॉजिकली दुसरं कोणतं कार्ड याला रिप्रेझेंट करतं. आता नंबर 5 आहे ना, सो दुसरं जे कार्ड आहे ना 14 नंबरचं, ते टेम्परन्स आहे. टेम्परन्स कार्ड 14 नंबरचं आहे. 14चा 1 आणि 4ची जोडी प्लस केलं तर 5 नंबर होतो. म्हणून न्यूमरॉलॉजिकली या कार्डला टेम्परचं कार्ड हे साधर्म्य दाखवतो. दुसरा एक अर्थ आहे, टेम्परन्स म्हणजे काय, मनाचं बॅलन्सिंग, तुमच्या मनावरती असलेला कंट्रोल. दुसरं एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनामध्ये एक कम्युनिकेशन, हे टेम्परन्स कार्ड दाखवतो. सो त्या अर्थाने आणि हे सगळे गुण हे एका धार्मिक व्यक्तीकडे असतात, जो स्वतः गुरु आहे किंवा प्रीस्ट आहे त्याच्याकडे ते असतात, आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा हे कार्ड टेम्परन्सशी कनेक्टेड आहे. ओके, सो आता आपण तर
आता या कार्डमधून तुम्हाला कुठले इमोशन्स दिसतात त्याचा विचार करूया. तर गुरु म्हटलं, धर्मगुरू म्हटलं तर एक प्रेमळ व्यक्ती, शांत प्रेमळ व्यक्ती असं म्हणता येईल. परोपकारी व्यक्ती, आत्मसंतुष्ट असलेली, एक निश्चयात्मक आहे म्हणा किंवा निर्णायक आहे, निर्णय देणारे आहेत कुठल्याही गोष्टीवरती. आनंदी म्हणता येईल किंवा आशावादी. धर्मगुरू हे आशावादी असतात, तर ते स्वतः असल्याशिवाय दुसऱ्यांना होप्स देऊ शकत नाही. दुसरं एक जीवनाकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन, सकारात्मकता म्हणता येईल त्यांच्याकडे. प्रेमळ व्यक्तिमत्व, एक शांत व्यक्तिमत्व किंवा एक प्रसन्न म्हणता येईल. दुसरं म्हणजे एक धीरोदत्त म्हणता येईल की धीर आहे त्यांच्याकडे, एक पेशन्स आहे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये. सर्व बाजूने ते स्वतः एक कंटेंट आहे, म्हणजे म्हणतात ना एक आत्मसंतुष्टपणाच म्हणता येईल त्याला. ते पण एक सॅटिस्फाईड व्यक्तिमत्व, की एक फारशा अपेक्षा नसलेले असं म्हणता येईल. त्या अपेक्षांपेक्षाही वरती एक उठलेलं व्यक्तिमत्व आहे. सो एक आदरणीय म्हणू शकू आपण, आदरणीय व्यक्तिमत्व. सगळ्यांच्या बाबतीत एक काय म्हणतात ना, एक कंपॅशन असणे, सिम्पथी असणे, आणि एक वर्शिपफुल म्हणता येईल, की कोणीही एक म्हणतात ना, काय बरं म्हणतात मराठीत, पूजनीय एक पूजनीय व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. सो हे एक इमोशन्स आपल्याला या कार्डवरून दिसतात. ओके, आता आपण जर ऋतूचा चार्ट जर बघितला ना, तर सूर्याचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये कधी होईल, साधारणतः ज्येष्ठामध्ये वगैरे. मग त्यावेळी ग्रीष्म ऋतू असेल. मग ऋतू जर सांगायचं झालं ना याचा, तर ग्रीष्म ऋतू म्हणता येईल. दुसरं म्हणजे एक पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व आहे म्हटल्यानंतर ही व्यक्ती ही यिन एनर्जी दाखवतो, फेमिनाईन एनर्जी दाखवतं. दुसरं पृथ्वी तत्व आहे, त्यामुळे एक वॅनिंग मून किंवा एक घटता चंद्र वृषभ रास आहे. सो घटता चंद्र ही एक चंद्राची फेज सांगता येईल. सो मून फेज ही आहे, मग फेमिनाईन एनर्जी आहे, आणि आपण ऋतू बघितला तर तो ग्रीष्म ऋतू आहे असं आपण सांगू शकतो. आता हायरोफंट आहेत ना, त्यांचं कनेक्शन मी तुम्हाला म्हटलं ना, कुठेतरी एक कॉन्शियस, सबकॉन्शियस म्हणण्यापेक्षा एक सुपर कॉन्शियसनेसशी पण ते कनेक्टेड आहेत. त्यामुळे त्यांना रिप्रेझेंट करणारं जे चक्र आहे ना, ते फोर्थ आय चक्र आहे. जरी थर्ड आय चक्र आपल्या दोन भुव्यांच्या मध्ये असतं, त्याच्याही वरती फोर्थ आय चक्र हे हायरोफंट रिप्रेझेंट करतं. दुसरं यांना रिप्रेझेंट करणारे क्रिस्टल्स जे आहेत ना, ते तिन्ही क्रिस्टल्स माझ्याकडे नाही आहे तुम्हाला सांगायला, पण मी तुम्हाला त्यांची चित्र दाखवते. ओके, हे 3 क्रिस्टल्स आहेत, हे रिप्रेझेंट करतात. ॲपोफायलाइट म्हणून हा पहिला क्रिस्टल आहे. दुसरा क्रिस्टल आहे तो सेलेस्टाईट, आणि तिसरा आहे तो सफायर. हे 3 क्रिस्टल हायरोफंट रिप्रेझेंट करतात. सो आपण पिक्टोरियल डिस्क्रिप्शन बघितलं, सिम्बॉलिझम बघितलं, इमोशन्स बघितलं, कलर प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या, कार्डची न्युमरोलॉजी सांगितली, असोसिएटेड प्लॅनेट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ते तुम्हाला सांगायचं, चक्रा सांगितलं, क्रिस्टल सांगितलं, झोडियाक साइन सांगितलं तुम्हाला, वृषभ रास आहे. दुसरं अर्थ इलेमेंट की कुठला आहे आपण पाहिलं, अर्थ इलेमेंट आहे. दुसरं इलेमेंटल ड्युॲलिटी फेमिनाईन दाखवतं. आणि दुसरं मी तुम्हाला म्हटलं की हाय प्रिस्टेसचा मॅस्क्युलिन काउंटर पार्ट आहे असं मी म्हटलं, पण ही मॅस्क्युलिन एनर्जी नाही आहे, ही फेमिनाईन एनर्जी आहे.
मस्क्युलिन एनर्जी जसं आपल्याकडे कसं माहिती आहे का, एम्परर आणि एम्प्रेस ही 2 कार्ड कशी आहेत की एक मस्क्युलिन एक फॅमिनाईन, तशी ह्याची जोड आहे. 2 गुरु आहेत आपल्या कार्डमध्ये, ती स्त्री गुरु आहे, पुरुष गुरु आहे, एवढाच आहे. पण ह्या कार्डची जी ड्युॲलिटी जी आहे ना ती फेमिनाईन आहे. ओके. पोझिशन इन द ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट आपण बघितलं, सेकंड हाऊस दाखवतं. इतर कुठल्या कार्डशी कोरिलेशन आहे ते आपण बघितलं, टेम्परन्स कार्डची या कार्डचं कोरिलेशन आहे. आता आपण असोसिएटेड प्लॅनेट्स आणि इट्स कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. वृषभ रास आहे, तर वृषभीचा शुक्र हा या कार्डचा, आपण एम्प्रेस जेव्हा डिस्कस केले तेव्हा आपण शुक्राबद्दल ऐकलेलं, पण आपण या काही गोष्टी परत रिपीट करूया. तर तुम्हाला तेव्हा मी म्हटलं की बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रही ग्रह आहेत. म्हणजे सगळे ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. त्या सूर्याच्या अगदी जवळचा जो ग्रह आहे तो बुध आहे, आणि बुधाच्या नंतरचा शुक्र. शुक्र 215 दिवस काहीतरी लागतात एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सूर्याभोवती. सो शुक्राचं थोडंसं साधारण एक साम्य आहे ना पृथ्वीशी आहे. सो म्हणून शुक्राला पृथ्वीची बहीणसुद्धा मानतात. काहींचं म्हणणं आहे की तिथे एक वातावरण आहे म्हणून. दुसरं, आपण जर असं बघितलं ना, कुठल्याही पत्रिकेमध्ये तुम्ही बघाल ना, अगदी तुमची स्वतःची कुंडली जरी काढून बघितली ना, तर तुम्हाला असं दिसेल जिथे सूर्य आहे ना, एक तर त्या घरात तरी बुध शुक्र असतात, किंवा एक तर मागच्या घरात असतात किंवा पुढच्या घरात असतात. कारण त्या दोघांचं अंतर अगदी जवळचं आहे. म्हणजे सूर्याच्या अगदी जवळ असलेले 2 ग्रह आहेत, बुध आणि शुक्र. सो ते सूर्याच्या कुंडलीमध्ये सुद्धा सूर्याच्या मागे पुढे किंवा सूर्यासोबत काही वेळा दिसून येतात. दुसरं सांगायचं झालं तर एक तर तुम्हाला सांगितलं की अंतर्ग्रही आहेत, कारण सूर्य आणि पृथ्वी याच्या मधोमध ते 2 ग्रह आहेत म्हणून त्यांना अंतर्ग्रही. आणि पृथ्वीनंतर मंगळ, गुरु, शनी वगैरे हे सगळे बाह्यग्रही ग्रह आहेत. दुसरं, आपण आकारमानसुद्धा तुम्ही बघितलं ना तर ते पृथ्वी एवढंच आहे बरंचसा. सो एक आकाराने सुद्धा तो पृथ्वी एवढाच ग्रह आहे. आणि एक पाश्चात्य संस्कृतीचा विचार केला तर शुक्राला ही एक प्रेमाची किंवा सौंदर्याची देवता मानतात. म्हणजे यांच्या पत्रिकेमध्ये एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, स्त्रीच्या पत्रिकेमध्ये जर शुक्र चांगला असेल ना तर त्वचा अगदी गोरीपाण नितळ असते, केस सिल्की असतात. सो एक सौंदर्याची देवता म्हणतात शुक्राला. आणि इनफॅक्ट असं पण म्हणतात की कुंडलीमध्ये जर प्रथम स्थानामध्ये जर शुक्र असेल आणि चांगला एक कुठल्याही वाईट ग्रहाचा त्यावरती ॲस्पेक्ट नसेल, किंवा एक कुठल्या युतीमध्ये किंवा दूषित नसेल, तर ती स्त्री अत्यंत आकर्षक असते. काही वेळा आपल्याला असे आजूबाजूला काही अशा स्त्रिया दिसतात की एक सगळ्या गोष्टी मॅचिंग वापरणं, रंगीबेरंगी कपडे घालणं, आणि एक सौंदर्यामध्ये सुद्धा एक मोहकता, आकर्षकपणा असतो. असं समजायचं की त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा चांगला बलवान असणार असं. सो एक सौंदर्यामध्ये, व्यक्तिमत्वामध्ये मोहकता, आकर्षकता आणणारा ग्रह आहे शुक्र. सो एक शुक्र म्हटलं की एक थोडंसं मुळात वृषभ रास आहे. वृषभ रास म्हटलं की थोडंसं चैन, विलासी रास आहे. आणि एक शुक्र म्हटलं तर ते तुम्हाला माहिती आहे ना की शुक्राचार्य गुरु आहेत ते, तर त्यांच्या ह्याने त्यांचं त्या ग्रहाचं नाव शुक्र आहे. सो ते एक दानवांचे गुरु होते, जसं आपल्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रह आहे. सो ते देवांचे गुरु होते, आणि शुक्राचार्य हे दानवांचे गुरु. तो थोडासा ह्या एक शुक्रामध्ये एक थोडासा एक काही गोष्टी अशा आहेत, एरवी सौंदर्याच्या बाबतीमध्ये प्रश्नच नाही, पण हा एक म्हणतात की एक प्रणयाचा ग्रह आहे, की विषय वासनेचा जो आहे किंवा विषय वासना निर्माण करणारा ग्रह म्हणतात शुक्राला, कामवृत्तीचा कारक ग्रह. दुसरा विद्वान आहे, कारण गुरु आहे शुक्राचार्य. सो एक विद्वानसुद्धा आहेत. शुक्र ग्रह हा धनाचा कारक मानतात, ऐश्वर्य, पैशाचा एक प्रमुख कारक ग्रह. ज्याच्या पत्रिकेमध्ये जर शुक्र चांगला असेल, एक धनसंपत्ती चांगली, म्हणून ते सेकंड हाऊसमध्ये रिप्रेझेंट, कारण धनस्थानच आहे त्यामुळे.
रिप्रेझेंट करणारं. सौंदर्य आणि धन या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीकडे तुम्हाला दिसून येतील, ज्याचं पत्रिकेमध्ये शुक्र चांगला असेल. तो एक ती विलासी, हौशी, रंगेली व्यक्ती असेल किंवा एखाद्या कलेकडे झुकलेली, कलेची प्रशंसा करणारी व्यक्ती असेल, कलाप्रिय म्हणता येईल अशी व्यक्ती असू शकते. जेव्हा आणि एक असं की एका व्यक्तीच्या आपल्या लहानपणापासून एक ठराविक टप्प्याटप्प्याने आपण वय गाठलं ना की ते त्या ग्रहांचं वय जेव्हा आपण अटेंड करतो त्यावेळी ते ग्रह आपल्या आयुष्यामध्ये फळं द्यायला सुरुवात करतात. जसं लहान मुलांच्या पत्रिकेमध्ये 16व्या वर्षी गुरु ॲक्टिवेट होतो, कारण गुरुचं वय 16 वर्ष आहे. सो ते वय गाठलं की आणि ते एज पण शिक्षणाचं असतं. सो एक शुक्र कधी जेव्हा मुलं मुली वयात येतात तेव्हा शुक्र ॲक्टिव्ह होतो. सो एक साधारणतः 24 वर्ष हे वय आहे त्या शुक्राचं. सो आपण जेव्हा 24 वर्षापर्यंत एक वय गाठतो एखादं जातक, तेव्हा त्याच्या पत्रिकेतला शुक्र ॲक्टिव्ह होतो. मग त्या एक थोडी सेक्शुॲलिटीची एक कल्पना येते. दुसरं आता आपण काय बघायचं झालं तर पत्रिकेमध्ये शुक्राकडे द्वितीय स्थान आणि एक सप्तम स्थान या 2 ग्रहांची मालकी आहे. म्हणजे वृषभ रास, द्वितीय स्थानातली वृषभ रास ही सुद्धा शुक्र दाखवते आणि सप्तमातली तूळ रास ही सुद्धा शुक्र दाखवते. सो ह्या 2 म्हणजे आपण असं म्हणाला की एक शुक्राकडे एक पैसा आणि प्रणय या 2 गोष्टींची मालकी आहे. एक संततीचा कारक ग्रह म्हणतात ना तो शुक्र आहे, पण संतती सुख दाखवतो तो गुरुग्रह. सो आपल्याला असं वाटतं आता एवढं इनफ आहे, म्हणजे आपल्या टॅरो रिडिंगसाठी इतकं माहीत असणं इनफ आहे. सो आता आपण पुढचं पाहू. सीझन्स बघितले आपण, टाईम पिरियड बघितला, मून फेजेस बघितलेत, डायरेक्शन्स बघायचे आहेत. सो आपण हा आपला चार्ट पाहूया. इथे शुक्र ग्रह जो आहे ना तो आग्नेय ही दिशा दाखवतो. आग्नेय सो या कार्डची दिशा ही आग्नेय आहे. सो आता आपले फक्त हे अपराईट मिनिंग, रिव्हर्स मिनिंग, स्पिरिच्युअल, पर्सनॅलिटी टाईप हे सगळ्या गोष्टी राहिलेत. ओके, सो आता आपण अपराईट मिनिंग पाहूया. सो हायरोफंट ही अशी व्यक्ती आहे, धर्मगुरू आहे म्हटल्यानंतर एक धर्माच्या चौकटीत वागणारे, ठराविक जे ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स असतात, ते सोशल नॉर्म्स असतात. आणि मुळात मी तुम्हाला म्हटलं ना की सुरुवातीला मी सांगितलं की राजे महाराजे ज्यावेळी एखादा प्रांत जिंकतात तेव्हा तिथल्या लोकांच्या प्रजेच्या सुखसोयींसाठी किंवा तिथे मंदिरं बांधली जातात किंवा एक ज्ञानार्जनाच्या ज्या काही सोयी केल्या जातात, तिथे जे ज्ञान देणारे असतात, गुरु असतात, मंदिरामधले गुरु म्हणा किंवा काय, तर हे व्यक्तिमत्व आहे. सो ही एक इन्स्टिट्यूशन आहे म्हणा, इन्स्टिट्यूशन रिप्रेझेंट करतं. दुसरं म्हणजे एक ठराविक चौकटीमध्ये, धर्माच्या चौकटीत किंवा जर आपण शैक्षणिक इन्स्टिट्यूशन म्हटलं तर त्या एक ठराविक त्यांच्या न्यायाने, कायद्याने वागणारी आहेत. सो हायरोफंट हे एक पूर्वी माहीत आहे ना तुम्हाला, फार कर्मकांड असायची, काही प्रथासुद्धा होत्या, त्या मोडून काढण्यासाठी आपल्या एक समाजसुधारकांना कितीतरी हे प्रयत्न करावे लागले.
जसं बालविवाह असेल किंवा एक स्त्रियांचं विधवा मुंडन पद्धती असेल किंवा काय, म्हणजे ही कर्मकांड म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे की एक ठराविक स्टँडर्ड्स आहेत की ते सगळे एक नियम आहेत, ते धार्मिक नियम आहेत, त्या चौकटीमध्ये वागणं आणि वागायला लावणं, ह्या गोष्टी यापूर्वीपासूनच्या आता या गोष्टी कोणी पाळत नाही म्हणा, त्यामुळे प्रश्न येत नाही. पण एक साधारणतः आपण जेव्हा या काळचा विचार करतो तर एक बेसिक कल्पना असायला हवी की म्हणजे आपल्याला तो पॉईंट असायला हवा की रिडिंगच्या वेळी आपण सांगू शकतो की हायरोफंटचं कार्ड आहे ते एखादी व्यक्ती जर रिप्रेझेंट करत असेल तर ती एक ठराविक नियमात चौकटीमध्ये वागणारी किंवा कदाचित एक थोडासा परंपरा पाळणारी व्यक्ती असू शकते किंवा कर्मकांड करणारी असू शकते किंवा मग एक म्हणजे कर्मठ, आपल्या तत्वांना मुरण न घालणारी अशी एखादी व्यक्ती असू शकते. सो ह्या गोष्टी कळाव्यात म्हणून मी तुम्हाला सांगते की हायरोफंट सजेस्ट करतात की एक कन्फर्मिटी म्हणजे काही ठराविक जे स्टँडर्ड्स असतात, सोशल स्टँडर्ड्सचे आखून दिलेले असतात, नियम असतात, धार्मिक नियम, धार्मिक कायदे, यात वागणारी, या चौकटीत वागणारी व्यक्ती, आणि तसं इतरांवरती ते मग ते समाजामध्ये ते एक प्रेशर असतं की प्रत्येकाने तसंच वागलं पाहिजे, त्या सगळ्या धार्मिक संकल्पना फॉलो केल्याच पाहिजेत. आणि पूर्वीपासून हे असं होत आलं म्हणजे, आणि त्या विरोधात जो कोण जाईल तर मग एक प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा सोशल किंवा काही त्या व्यक्तीला प्रॉब्लेम फेस करा. म्हणून मी तुम्हाला त्या विधवा विवाह म्हणा, बालविवाह या प्रथांचं सांगितलं. सो हे कार्ड काय आहे की एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टी मान्य नसतील समजा, तर त्यांची ती काय झाली, गळचेपी झाली, म्हणजे त्याला आपल्या भावनांना मुरड घालणं हा प्रकार आला. सो हायरोफंट हे कार्ड भावनांना किंवा एखादी गोष्ट दाबून टाकणे मनामध्ये, किंवा एक कन्सिलमेंट म्हणतात ना, कन्सिलमेंट, किंवा एक म्हणजे आता तुम्ही विचार करा, आताचा जर आपण युगाचा विचार केला तर बालविवाह आणि विधवा मुंडन वगैरे ह्या अशा ज्या प्रथा होत्या त्या आता हास्यास्पद वाटतील आपल्याला, कारण आता आपण त्या फॉलो करू शकत नाही, किंवा आता का आपण सगळे स्त्री पुरुष या समाज आपण सारखेच मानतो. त्यामुळे एक प्रकारे त्यावेळीच्या ज्या प्रथा ज्या होत्या, ज्या आखलेल्या होत्या प्रथा, त्या एक प्रकारे एक वास्तवाशी जुळलेल्या नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे ते एक प्रकारे एक म्हणतात ना की चुकीच्या गोष्टी फॉलो करत राहणं, एक जण करतो म्हणून दुसऱ्याने केलं, एक पिढी करते म्हणून दुसऱ्या पिढीने करत राहणं, ही एक प्रकारे ही फसवणूक असल्यासारखी होती असं म्हणता येईल. सो हे कार्ड काय दाखवतं, एकतर ती कन्सिलमेंट किंवा गळचेपी हे दाखवतं, दुसरं म्हणजे त्या ठराविक चौकटीत वागणं, त्या ठराविक स्टँडर्ड्स, जे ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आहेत त्यामध्ये वागणं, कन्फर्मिटी म्हणतात त्याला, की जे त्या धार्मिक कायद्याने आखून दिलेले आहेत त्या गोष्टीच फॉलो करणं, त्याच्या विरोधात जाता येणार नाही असं. सो ते सर्टन ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आहेत त्याच्यामध्ये तेच फॉलो करणं, ही गोष्ट. दुसरी म्हणजे ती कन्सिलमेंट, जे गळचेपी, की का आपल्या भावना एक दाबून टाकणं, ही गोष्ट दाखवतं. आणि चुकीच्या गोष्टी फॉलो करत राहणं किंवा एखाद्याला चुकीच्या दिशेने लीड करणं, एक मार्गस्थ करणं. म्हणजे गुरूंनी सांगितलं म्हणून तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, त्याच्या मागे खरं काय आहे खोटं काय याचा विचार नाही, पण गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून हे मिसलिडिंग फॉल्सहूड म्हणतात ना, त्याप्रमाणे म्हणजे एक चुकीची गोष्ट जरी असेल तरी ती समोरच्या व्यक्तीला करणं, भाग पाडणं, हे जे म्हणतात ना हे आहे. दुसरं म्हणजे जे सत्य आहे ते लपवलं जाणं, की जे आपण आताच्या दृष्टीने विचार केला तर त्यापूर्वीच्या ज्या काही प्रथा होत्या त्या खूप वाईट होत्या, त्या सत्याला धरून नव्हत्या असं म्हणता येईल. सो एक प्रकारे सत्य लपवलं जाणं हे. आणि हे मी तुम्हाला पॉईंट्स का सांगते, कारण आपण आता जेव्हा हे वापरू रीडिंगसाठी तेव्हा संदर्भ हे असणार नाही आहेत पूर्वीचे,
आता ते आपण आताच्या मॉडर्न लाईफला आपले जे आताचे मॉडर्न प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ते आपण लागू करणार. मग एखाद्याच्या व्यक्तीची जर गळचेपी होत असेल किंवा असं हे दिसतंय की एक समोर जी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारायला आली आहे, जे जनरली ॲस्ट्रॉलॉजरकडे किंवा टॅरोटिडोरकडे तीच व्यक्ती जाते की ज्यांना काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात. त्यामुळे मग तुम्ही असं म्हणू शकता की समोरच्या व्यक्तीला समजा हे कार्ड आलं आणि इतर कार्ड सगळेचा विचार करून आपण तुम्हाला असं जाणवू शकते की समोरच्या व्यक्तीची कुठेतरी एक भावनांची एक गळचेपी होते किंवा त्याला त्याच्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाही आहे असं तुम्ही सांगू शकता. किंवा त्याला कोणीतरी मिसलीड करतो आहे, कुठेतरी एक चुकीच्या मार्गाने घेऊन जातो आहे असंही तुम्ही सांगू शकता. किंवा त्याच्यापासून एक सत्य लपवलं जातं आहे असा, म्हणजे ते आपल्याला फक्त एक ते पॉईंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. दुसरं म्हणजे हे कार्ड जर आपल्या रीडिंगमध्ये आलं तर असं समजायचं की एखादी एक परंपरा पाळणारी, म्हणजे ऑर्थोडॉक्स व्यक्ती असते ना, पारंपरिक सगळ्या गोष्टी करणारी. आता मॉडर्नाइज नाही आहे ती व्यक्ती. आयदर ती व्यक्ती स्वतः जी तुम्हाला प्रश्न विचारायला आली असेल तर ती किंवा त्या संदर्भ जो असेल त्या रीडिंगमध्ये एखाद्या दुसऱ्या इन्स्टिट्यूशनचा किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा काय, तर ती एक ऑर्थोडॉक्स आहे आणि ती पॉवरमध्ये आहे. त्या स्प्रेडमध्ये जेव्हा हे कार्ड आहे तेव्हा ती पॉवरमध्ये किंवा त्याचं एक थोडंसं अस्तित्व प्रामुख्याने दिसून येतं आहे असं म्हणता येईल. ओके. किंवा मग ती समोरची व्यक्ती ही त्या प्रकारच्या एखाद्या संस्थेशी डील करते किंवा असाही तुम्ही अर्थ घेऊ शकता. एक मिनिट, मी जरा वॉटर ब्रेक येते. ओके. आता दुसरं म्हणजे आता हे अपराईट मिनिंगमध्ये आपण हायरोफंट या कार्डचा दुसरा कसा अर्थ घेता येईल की आता हे गुरु आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती त्या गुरूंकडे जाते तेव्हा त्या व्यक्तीला काय मिळतं की एक आधार मिळतो, सपोर्ट मिळतो, एक ज्ञान मिळतं, विजडम म्हणता येईल. त्यामुळे त्या व्यक्तीला काय होतं, एक स्वतःचं स्वत्व किंवा एक स्वतःचा साक्षात्कार होतो की त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहे, त्याच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती या धर्मगुरूंच्या शब्दांनी कमी होते आणि त्याला एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या पॉवर्स, एक स्वतःला ओळखू लागतो तो. आणि काय होतं, त्याच्या मनाचा विस्तार वाढतो. जनरली आपण कुठल्याही गुरूंकडे गेलो, कुठल्याही टीचरकडून, कोचकडून जेव्हा आपण घेतो तर ते आपल्याला खूप सपोर्टिव्ह असतात. जे शिक्षक असतात ते आपल्याला खूप सपोर्टिव्ह असतात. शिक्षक आपल्याला ज्ञान देऊन आपल्या स्वतःचं अस्तित्वाची ओळख करून देतात. दुसरं म्हणजे आपल्या मनाच्या कक्षा ते वाढवतात की जेणेकरून आपण आपल्या एक संकुचित मनाने आपण ठराविकच गोष्टींचा विचार करू शकतो. पण शिक्षकांचे जे ज्ञान मिळतं त्यानंतर एक आपल्या मनाचा विस्तार वाढतो. आपण खूप काहीतरी एक मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा ती उमेद, त्या होप्स आपल्यामध्ये निर्माण होतात. हायरोफंटचं कार्ड जेव्हा येईल ना तेव्हा हायरोफंटचं कार्ड हे सपोर्ट दाखवतं. दुसरं कार्ड म्हणजे ते सेल्फ रिअलायझेशन, स्वतःशी ओळख होणे, सेल्फ रिअलायझेशन दाखवतं. दुसरं म्हणजे एक्सपॅन्शन दाखवतं हायरोफंटचं कार्ड. दुसरं हायरोफंट हे एक त्या स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आहेत, स्पिरिच्युअल बिलीफ्स आहेत, एक धार्मिक संकल्पना आहे, धार्मिक एक तत्त्व जी आहेत ती एक एस्टॅब्लिश तत्त्व आहेत, जी आहेत पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या आहेत. ती एक इन्स्टिट्यूशन. ते एक हे कार्ड दाखवतं की त्या व्यक्तीला तुम्ही असं म्हणू शकता की ती किंवा व्यक्ती किंवा इन्स्टिट्यूशन की त्याला एक स्वतःच्या एक स्पिरिच्युअल व्हॅल्यू आहे, त्याच्या किंवा एक धार्मिकता आहे असं म्हणाल तुम्ही की एक स्पिरिच्युअल बिलीफ सिस्टीम आहे त्या व्यक्तीकडे असंही तुम्ही म्हणू शकाल. दुसरं म्हणजे हायरोफंटचं जर कार्ड आलं तर एक तुम्हाला एखादं धार्मिक ज्ञान घेण्याची गरज आहे हे दाखवतं. दुसरं म्हणजे
किंवा तुम्ही एक स्वतःची की हे जर कार्ड त्या व्यक्तीला रिप्रेझेंट करत असेल ना, तर तुम्ही एक स्वतःची फिलॉसॉफी वापरताय असा अर्थ होतो. दुसरं हायरोफंटचं कार्ड हे शिक्षण दाखवतं, एज्युकेशन रिप्रेझेंट करतं. ओके. दुसरं हे असंही दाखवतं की तुम्ही एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेऊन काहीतरी शिकत राहणं गरजेचं आहे आणि एक स्वतःची विद्वत्ता वाढवण्याचं गरज आहे, हेही कार्ड दाखवतं. म्हणजे एक ह्युमॅनिटी दाखवतं हे कार्ड. दुसरं काही वेळा हे आपण धार्मिक ठिकाणी मॅरेज वगैरे होतात ना, आता इथे कसं धर्मगुरू आहे, त्यांच्यासमोर 2 व्यक्ती आहेत. सो हे कार्ड आहे ना, मॅरेज पण दाखवतो काही वेळा. इतर पण कार्ड सोबत असायला हवी तशी कम्पॅटिबल. पण हे कार्ड काही वेळा लग्न संकल्पना दाखवतं. दुसरं म्हणजे हे 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यासमोर 2 प्रिस्ट बसलेले आहेत. सो हे फिजिकल आणि स्पिरिच्युअल अशा 2 गोष्टींची युनियन दाखवतं. दुसरं हे कार्ड तुमच्या धार्मिक संकल्पना दाखवतं, तुमच्या धार्मिक बिलीफ सिस्टीम दाखवतं, ट्रेडिशन दाखवतं हायरोफंटचं कार्ड. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारची इन्स्टिट्यूशन, कारण मंदिरं हे सुद्धा एक प्रकारची इन्स्टिट्यूशन आहे. याला काही नियम आहेत, कायदे आहेत, एक व्यवस्था आहे. सो ही एक इन्स्टिट्यूशन दाखवतो हे कार्ड. दुसरं त्याचा एक कीवर्ड इन्स्टिट्यूशन आहे, ट्रेडिशन आहे. दुसरं सोसायटी आणि त्याचे रूल्स हे सुद्धा या कार्डवरून दाखवले जातात. दुसरं हायरोफंटचं कार्ड हे असं दाखवतं की इमोशन्सपेक्षा इमोशन्सवरती एक तुमच्या मनाने कंट्रोल घेतला आहे. कारण इथे बुद्धीचा वापर आहे, इथे मनावरती पूर्ण कंट्रोल आहे. कॉन्शियस मनावरती, सबकॉन्शियस मनाने, इव्हन सुपर कॉन्शियस मनाशी सुद्धा ते कनेक्टेड आहेत. म्हणजे काय, माइंडवरती यांच्या कंट्रोल आहे, इमोशन्सवरती कंट्रोल आहे त्यांच्या. त्यामुळे माइंडने त्यांच्या इमोशन्सवरती एक विजय मिळवला आहे असं काहीसं दाखवणारं हे कार्ड आहे. दुसरं आपण सगळे रिच्युअल्स जे आहेत किंवा जे धार्मिक प्रथा आहेत त्या फॉलो करणं, हा या कार्डचा एक हे म्हणजे सांगणं आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी एक सोशल अप्रुव्हलची गरज आहे. म्हणजे तुम्ही आता हे कसं एक धार्मिक कायदा दाखवणार आहे, इन्स्टिट्यूशन आहे ना ही. सो कुठल्याही गोष्टीसाठी एक सोशल अप्रुव्हल असणं गरजेचं आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. ओके. हायरोफंटचा कार्ड जेव्हा येईल ना ह्याच्यामध्ये, तर तुम्ही एक ठराविक जी चौकट आहे, जे नियमांची चौकट आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध तुमचे स्वतःचं तुमच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे असतील त्या तुम्ही बाजूला ठेवायचे किंवा इतर कुठलीही रिस्क घ्यायची नाही. जे नेमून दिलेले आहेत कायदे नियम, त्या नियमानेच वागायचं असं ह्या कार्डचं हे कार्ड सजेस्ट करतं. दुसरं फॅमिली ट्रेडिशन्स काय असतील तर त्या, किंवा ज्या आपल्या धार्मिक रिच्युअल्स असतात, कर्मकांड, ती फॉलो करणं, ती तुम्ही निग्लेक्ट करता कामा नये असं एक ट्रेडिशन फॉलो करणं हे कार्ड दाखवतं. दुसरं म्हणजे हायरोफंटचं कार्ड असं दाखवतं की तुम्ही एखादी ग्रुप मेंबरशिप जॉईन करावी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनचा भाग व्हावं. असंही की एक माणसांच्या सहवासात यावं, कारण इथे माणसं आहेत ना, माणसांच्या एक ग्रुपमध्ये किंवा एक सराउंडिंग्समध्ये तुम्ही जावं, असंही याचा एक अर्थ होतो. दुसरं होतो की हायरोफंटचं कार्ड आलं म्हणजे जो काही न्याय होणार आहे ना तो योग्य होणार आहे आणि तिथे कुठली एक सत्य असणार आहे. सत्याच्या आधाराने कुठलाही न्याय होईल तो सत्याच्या आधारानेच होईल असंही दाखवणार आहे कार्ड. सो ओव्हरऑल आपण सगळे अपराईट मिनिंग बघितलेली आहेत. आता आपण रिव्हर्स मिनिंग बघूया. रिव्हर्स मिनिंगमध्ये आता अपराईट मिनिंगमध्ये हे लीड करणारे आहेत, हे यांना ज्ञान देत आहेत. सो ही एक ऑथॉरिटी आहे. तर रिव्हर्स मिनिंगमध्ये आपण म्हणू शकतो की
पुअर लिडरशिप म्हणता येईल, की एक चुकीची लिडरशिप, की एखाद्या व्यक्तीला एक चुकीच्या मार्गाने नेणारी किंवा मिसलीड करणारी आहे एखादी व्यक्ती, असं तुम्ही म्हणू शकता. किंवा एक चुकीचे गुरु आहेत असं. किंवा जी टीचर असेल ती थोडीशी जजमेंटल असू शकते, की ती थोडा भेदभाव करणारी किंवा सगळ्यांना इक्वली न वागवणारी अशी असू शकते. कामाच्या ठिकाणीसुद्धा एक चुकीचा ॲडवाईस, समजा वर्क लेवलला, आता तो आपण सेपरेटली बघणार आहोत, पण वर्क लेवललासुद्धा जर असा विचार केला ना, तर ती जी व्यक्ती असेल, जी कोण बॉस वगैरे असेल आणि ती रिप्रेझेंट करत असेल, तर ती मिसलीड करणारी आहे जर हे रिव्हर्स आलं कार्ड तर. किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे, किंवा त्यांची डिसिजन्सही रॉंग असू शकतात असं. किंवा एक म्हणतात ना, सुरुवातीला मी तुम्हाला म्हणतात ना, तो एक कन्सिलमेंट म्हणून तो एक त्याचा अर्थ होतो, की भावना हे करणे, दाबून टाकणे किंवा. सो एक प्रकारे गुरु म्हटलं की तुम्हाला एक मोरल सपोर्ट असायला हवा, पण डाऊनवर्ड जर असेल, रिव्हर्स जर असेल, तर हे तुम्हाला एक मनाने कदाचित रिप्रेस करतील, किंवा एक म्हणतात ना मी ते कन्सिलमेंट, की तुमच्या भावना कदाचित एक दाबून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकेल, असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आता ऑपराईटमध्ये जर हायरोफंटचं मिनिंग हे ट्रेडिशनल फॉलो करा, ऑर्थोडॉक्स विचारांचं असू शकतं. तर मग रिव्हर्समध्ये आपण म्हणू की तुम्ही आता एक नवीन आयडिया फॉलो करताय, किंवा एक अनकन्व्हेन्शनली फॉलो करताय, म्हणजे तुम्ही ते प्रथा वगैरे पाळत नाही आहेत, काही कर्मकांड वगैरे पाळत नाही आहेत, तुम्ही एक थोडंसं आधुनिक गोष्टींचा स्वीकार केलेला आहे, असं तुम्ही या कार्डचा रिव्हर्समध्ये असा अर्थ होतो. किंवा जे इन्स्टिट्यूशन आहे, की जे सगळ्या गोष्टी कशा नियमाप्रमाणे एक स्ट्रक्चर आहे, की ते तुम्ही फॉलो करत नाही आहात असं म्हणता येईल. एक तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य वापरतायत, कुठल्याही विचारांचं स्वातंत्र्य वापरत आहेत, असाही त्याचा अर्थ होतो. अपवर्डमध्ये हे कार्ड आहे ना, पर्सनल फिलॉसॉफी दाखवतो. एखाद्या बाबतीत, एखाद्याच्या व्यक्तिमत्वाबाबतीत जर हे कार्ड आलं, तर ती व्यक्ती पर्सनल फिलॉसॉफी, कारण ती व्यक्ती जर हायरोफंट रिप्रेझेंट करत असेल, तर ती स्वतःच तेवढी एक नॉलेजेबल आहे, की ती स्वतःची फिलॉसॉफी तिला कुठल्या गोष्टीची गरज नाही आहे, ती स्वतःच एक सर्वज्ञानी आहे असं म्हणता येईल. पण जर रिव्हर्समध्ये आलं, तर त्या बाबतीत काय म्हणता येईल, की नाही, इनफॅक्ट मी चुकीचं बोलले मी. हायरोफंट असेल ना, तर तुम्ही कोणाचे तरी एक कोणाकडून तरी ज्ञान मिळवत आहे असा अर्थ होतो. ही व्यक्ती आहे की या एका इन्स्टिट्यूशनच्या एका साचेबद्ध नियमामध्ये तुम्ही एक वावरताय असा अर्थ होतो. आणि जर हे रिव्हर्स असेल, तर तुम्ही स्वतःचेच टीचर आहात, मग तुम्हाला इतर कोणत्या गुरूंची गरज नाही आहे असा त्याचा अर्थ. मग ते पर्सनल फिलॉसॉफी आहे ना, हे रिव्हर्समध्ये त्याचं मिनिंग होतं इनफॅक्ट. सो हा एक अर्थ आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही कुठलेही हे स्ट्रक्चर फॉलो करत नाही आहात रिव्हर्समध्ये, त्याचा अर्थ असं झाला की तुम्ही कुठल्याही ट्रेडिशन वगैरे फॉलो करत नाही आहात, कुठलंही असं स्ट्रक्चर फॉलो करत नाही आहात, एक धार्मिक संकल्पनांच्या विरोधात असाल तुम्ही. का तर जे रिबेलियन व्यक्तिमत्व असू शकते, एखादी तरुण व्यक्ती असेल की तिला या गोष्टी ट्रेडिशन वगैरे काही मान्य नाही आहे, आणि ती स्वतःच एखाद्या वेळी एक उलटपणे प्रश्न करेल एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, किंवा एक थोडंसं म्हणतात ना की त्याच्या विरोधात जाऊन एखाद्या ॲक्टिव्हिटी करणारी व्यक्ती असू शकते. सो तो एक अर्थ होतो. सो हा रिव्हर्स हायरोफंटचा अर्थ आहे. सो आता आपण अपराईट आणि रिव्हर्स बघितलं आहे. बाकीच्या ज्या उरलेले जे पार्ट आहेत, आपण सेकंड पार्टमध्ये पाहायचे, कारण आता ऑलरेडी हा 1 अवरपेक्षा जास्त झालेला आहे. सो उरलेला भाग आपण सेकंड पार्टमध्ये कवर करू. ओके.